नमस्कार, मी श्रेया उमेश सापळे, आराध्य क्लासेस संचालिका. मुलांबरोबर वावरत असताना बऱ्याच प्रकारचे अनुभव मुलांमध्ये अनुभवायला मला मिळत असतात. त्यामधील एक किस्सा तुम्हाला मी आज सांगते. दर शनिवारी क्लासमध्ये क्लास टेस्ट असते आणि ही क्लास टेस्ट असे ही म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज शनिवारी ठरलेली असते. तर या शनिवारी आमची मॅथची टेस्ट होती 5वी पासून 10वी पर्यंतच्या वर्गांसाठी. तर इयत्ता 9वीमधील विद्यार्थी जो होता, तर त्याने मॅथची जी टेस्ट होती त्याची काहीही तयारी न करता तो क्लासमध्ये आला होता. आणि एक्झाम सुरू झाल्यानंतर त्याला गणितच म्हणजे जी एक्झाम्पल्स होती ही त्याला काहीच समजेना. तर त्याच्या बाजूला बसलेल्या मित्राने त्याला सजेस्ट केलं, त्याला सुचवलं की तू वही काढून बघून लिहू शकतोस एक्झाम, टीचर काही इकडे बघत नाही आहे, तू लिही. पण तो मुलगा एवढा प्रामाणिक होता की त्याने सरळ त्याला तिथेच उत्तर दिलं, मला टीचरांनी 5 वेळा लिहायला सांगितलं तरी चालेल, मी त्यांचा मारसुद्धा खाईन, पण मी बघून लिहिणार नाही. यांचंही संभाषण मला माहिती होतं. तर मी ते संभाषण त्यांचं चालू असताना मी म्हटलं ठीक आहे, बघूया. पेपर चेक करताना मला असं आढळेल की याने बघून लिहिलं आहे की नाही लिहिलं आहे. पेपर जेव्हा मी चेक केला तेव्हा मला असं आढळलं की त्याला जेवढं येत होतं तेवढंच त्याने त्या पेपरमध्ये लिहिलेलं होतं. त्याने मित्राने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची कॉपी केलेली नव्हती. सांगायचं तात्पर्य एवढंच की आजकाल मोबाईलमध्ये अडकलेली जी पिढी आहे त्यामध्ये त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि क्लासेसमध्ये जे काही बरेच कार्यक्रम होतात त्यामधून एक विद्यार्थी तरी असा प्रामाणिक घडला याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्या प्रामाणिक मुलाचं नाव आहे मयुरेश निलेश घाडेगावकर. आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा यासाठी आम्ही त्याचे क्लासमध्ये मी त्याला एक पेन देऊन त्याचं कौतुक देखील केलं, कारण त्याचा आदर्श सगळ्या क्लासच्या मुलांनी घ्यावा हेच मला वाटत होतं. धन्यवाद.